कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10. तर आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 चे कंप्लीट एक्सप्लेनेशन बुकच्या पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत प्रत्येक चॅप्टरचे एक्सप्लेनेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर इथून पुढे अपलोड होत राहील. जसं आपण 8वी स्कॉलरशिपचं केलेलं आहे सगळे व्हिडिओ अपलोड, त्याच पद्धतीने इयत्ता 10वीचे सगळे व्हिडिओ अपलोड होत राहतील. तर बघा, पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, या चॅप्टरमधील जे बेसिक आहे स्टार्टिंगचं तर ते सांगितलेलं आहे. आणि आता आपण चालू करतोय प्रॅक्टिस सेट 1.1. तर चला चालू करूया. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. आता हे जे दोन इक्वेशन दिलेत, प्रश्न पहिल्यांदा वाचायचा, घाई गडबड कुठेही करायची नाही, एक एक स्टेप वाचायची. बघा, 5x + 3y = 9 हे काय आहे? इक्वेशन 1. 2x - 3y = 12 हे इक्वेशन 2 आहे. लेट्स ॲड इक्वेशन्स 1 and 2. काय करायचे? ॲडिशन करायचे. काय करायचे? ॲडिशन. तर यांचे काय होईल? ॲडिशन. बघा, आहे तसं दिलंय. मग मला सांगा, 3y + 3y - 3y हे काय होईल? कॅन्सल होईल. 5x + 2x 7x येईल, x ला x दिले, 9 आणि 12 ह्यांची काय आहे? ॲडिशन. मग काय होईल? ते 21. 7x = 21, x = 21 / 7. 21 ला 7 ने भागलं, किती आलं उत्तर? x = 3. आता x ची व्हॅल्यू काय करायची? प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू प्लेस करायची. तर x = 3 प्लेस करा. बघा, 5 × 3 येईल प्लस 3y. आता हे 5 आणि 3चा मल्टिप्लिकेशन किती येईल? 15 येईल. ते 15 इकडे येईल आणि जे प्लस आहे ते मायनस होईल. मग 9 - 15 येईल. 3y = 9 - 15 -6 बरोबर. -6 / 3 -2. x ची व्हॅल्यू किती आली? 3 आणि y ची व्हॅल्यू -2. तर हे काय झालं? हे सोल्युशन झालं आपल्या इक्वेशनचं. तर सेम ह्याच टाईपने आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बघा, हा झाला क्वेश्चन 1. आता क्वेश्चन 2 जो आहे आपला, तो पण आपल्याला सेम ह्याच टाईपने सॉल्व करायचे आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि हे काय आपल्याला 8 इक्वेशन दिलेले आहेत. तर बघा, एक मी तुम्हाला वरच्यावर सांगतो की कसे सॉल्व करायचे. तर बघा, हे 3a + 5b आहे, a + 5b आहे. तर आपल्याला दिसते की 5b कॉमन आहे, दोन्हीकडे 5b कॉमन आहे, प्लस साईन आहे. त्याच्यामुळं मी जर ह्याला निगेटिव्ह केलं, म्हणजे यातून हे वजा केलं, तर 5b इलिमिनेट होईल आणि फक्त a राहील. मग इक्वेशन कसं बनेल? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बनेल, की जे मी सहज सॉल्व करू शकतो. सेकंड इक्वेशन बघा, x + 7y 3x - 2y. मग येथे मला काय इझी जाईल की मला ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x आणि हा कोएफिशियंट कसा होईल? सेम होईल. त्यांची मी सबट्रॅक्शन करेल, वजाबाकी करेल आणि मला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल येईल, की जे मी परत सहज सॉल्व करू शकतो. नेक्स्ट बघा, हे तर 2x आहे, येथे पण 2x आहे. तर यांची काय करेल मी? सरळ सबट्रॅक्शन होऊन जाईल तिथे. आता येते बघा, 5m आहे, m आहे. तर मी काय करेल की ह्याला 6 ने मल्टिप्लाय करेल. मग 6 ने मल्टिप्लाय केलं की 5 ने मल्टिप्लाय केलं की माझं इक्वेशन सोपं बनेल आणि मग ते बॅलन्स होईल आणि मला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळून जाईल. येथे पण हे ते मी ह्याला 5 ने मल्टिप्लाय करणार. येते पहिलं, आता जे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये कोएफिशियंट डिनॉमिनेटर दिलेत. तर पहिलं तर मी डिनॉमिनेटर घालवेल, मग मला इक्वेशन 3 आणि 4 मिळेल आणि मग 3, 4 मध्ये मी चेक करेल की काय इलिमिनेट करता येईल. मग तिथून ते पुढचं एक्झाम्पल सॉल्व करता येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल, ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये बघा, 99x 101y आणि हे तर काय म्हणलंय? 101x म्हणजे जो yचा कोएफिशियंट आहे तो x ला गेला आणि जो x चा कोएफिशियंट आहे तो y ला गेला. मग अशा एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा होते ॲडिशन, दुसऱ्यांदा होते सबट्रॅक्शन आणि त्याच्यावरून आपल्याला नवीन 2 इक्वेशन मिळतात आणि ते 2 इक्वेशन आपण सहज सॉल्व करू शकतो. येथे पण तसं आहे बघा, 49x 49y 57y 57x. साईन काही असू द्या, प्लस मायनस असू द्या, काही अडचण येत नाही. तर चला चालू करूया प्रश्न क्रमांक 1 पासून.
तर बघा यामध्ये 3a 5b 26 a + 5b 22. मग मला काय दिसतंय की 5b दोन्हीकडे आहे. ठीक आहे, मग मी काय करेल 3a याला पहिलं तर इक्वेशन 1 म्हणेल. इक्वेशन 1 हे काय झालं माझं इक्वेशन 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सबट्रॅक्शन करून घेऊया. 3a + 5b = 26 मायनस a + 5b = 22. आता मायनस साइन जे हे आहे ह्या मायनस साइनमुळे काय होईल एचं साइन मायनस होईल, प्लसचं साइन मायनस होईल आणि 22चं पण साइन काय होईल मायनस होईल. मग 26 मधून 22 गेलं किती राहिलं +4. 5b ला 5b इलिमिनेट होईल. 3a मधून a गेलं किती आलं 2a. a ची किंमत किती आली 4/2. a = 2. a ची व्हॅल्यू आली 2. आता ही व्हॅल्यू आपल्याला प्लेस करायची. प्लेस a = 2 इन इक्वेशन 1 और 2. कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करा, जे सोपं वाटेल त्यामध्ये पुट करा. आपण काय करूया की ह्या वेळेस 2 मध्ये पुट करूया. तर बघा 2 + 5b = 22. 5b = 22 minus 2. 5b = 20. b = 20 divided by 5. b = 4. तर b ची व्हॅल्यू आली 4, a ची व्हॅल्यू आली 2. तर a and b = 2 and 4 is the solution of this equation. तर अशा पद्धतीने हे एकदम सहज एक्झाम्पल सुटतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. x + 7y = 10. 3x - 2y = 7. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. पहिलं तर आपण नाव देऊया. हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. ठीक आहे. आता जे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कोइफिशियंट कोणते सारखे आहेत का? कोणताच कोइफिशियंट सारखा नाही. मग कोणता कोइफिशियंट आपल्याला सहज सारखा करता येईल? तर x चा कोइफिशियंट 1 आहे, ह्याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केले तर हे 3x होईल आणि खाली पण 3x आहे, म्हणजे यांची आपण वजाबाकी करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे 7 आहे हे 2 आहे, आम्ही सेम करू शकतो का? हो सेम करू शकतो. काय करावं लागेल ह्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण काय होते की प्रोसेस लेंदी होते, इक्वेशन जास्त मिळतात, त्याच्यामुळे आपण जे सोपं आहेत त्यालाच प्रिफर करतो. जर आता पहिल्या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं काय होईल बघा, डायरेक्ट तुम्हाला आलं पाहिजे 3x आणि ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं 21y येईल आणि ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं हे किती आलं 30 आलं. तर तरी आपण एकदा लिहूनच घेऊया, काय विद्यार्थ्यांना समजत नाही. बघा 3 × 10 असं येईल. काय येईल 3x + 21y = 30. तर हे इक्वेशन आपण हे नवीन इक्वेशन तयार झालं, याला आपण म्हणूया इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 मधून आपण इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. आता बघा 3x आहे 3x आहे, दोन्हीचं साइन सेम आहे, त्याच्यामुळे काय करावं लागेल सबट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 हे आपण वजा करतोय. काय येईल 3x + 21y = 30 मायनस 3x - 2y = 7. आता साइन चेंज होतील बघा, +3xचं हे काय होईल -2yचं काय होईल +2y आणि +7चं काय होईल -7. 30 - 7 23. 21 + 2 23y आणि 3x ला 3x कॅन्सल आउट होईल. मग y ची व्हॅल्यू काय आली, y ची व्हॅल्यू आली 1. y ची किती आली व्हॅल्यू 1 आली. आता प्लेस y = 1 इन इक्वेशन. मग कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहा, इक्वेशन 1 इक्वेशन 2. आपण इक्वेशन 1 मध्ये लिहूया. बघा x + 7y = 10. x + y ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, = 10.
x plus 7 is equal to 10, x is equal to 10 minus 7, x is equal to 3. तर x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 3, y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली 1 आणि आपल्या इक्वेशनचं सोल्युशन काय आलेलं आहे 3 and 1. एवढं हे इझी आहे. बघा पहिल्यांदा y ची व्हॅल्यू काढली म्हणून हे तर पहिल्यांदा y ची व्हॅल्यू लिहू नका, x y ची व्हॅल्यू व्यवस्थित बघून लिहा, मागे पुढे झाले तर तुमचे मार्क जातील. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसते बघा, हे 2x आहे, हे 2x आहे, ठीक आहे, 2x आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2 तर सबट्रॅक्ट केलं होऊन जाईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता काही विद्यार्थी म्हणतील सर प्रत्येक वेळेस इक्वेशन 2 मधूनच इक्वेशन 1 का इलिमिनेट करायचं. तुम्ही इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 इलिमिनेट करा, कसंही करू शकता तुम्ही, तुमची इच्छा जशी आहे तशी तुम्ही इक्वेशन सॉल्व करू शकता. बघा 2x minus 3y is equal to 9, खाली काय येईल 2x plus y is equal to 13. आता सबट्रॅक्शन आहे, मायनस साईन लागेल, हे मायनस होईल, हे प्लसचं मायनस होईल, हे प्लस 13चं मायनस 13 होईल. 9 minus 13 किती आलं -4 येईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. -3y minus y -4y आणि 2x प्लस 2x minus 2x ते इलिमिनेट होईल. मग येथे काय येईल y इज इक्वल टू -4 डिवाइड बाय -4 इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली +1. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल, प्लेस करावं लागेल. कशामध्ये, प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये प्लेस करा. आपण इक्वेशन 1 मध्ये प्लेस करू, ठीक आहे. तर 2x minus 3 into 1 is equal to 9. 2x minus 3 is equal to 9. 2x is equal to 9 plus 3. 2x is equal to 12. x is equal to 12 divided by 2. x is equal to 6. तर x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 6, y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली 1. तर 6 and 1 आर द सॉल्युशन्स ऑफ अवर पॉलिनॉमियल. नेक्स्ट बघूया. बघा आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी सोप्या आहेत. बघा 3n ला 6n ह्याला फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मिळेल आणि ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला सॉल्व होईल. तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही स्वतः जाऊ शकता. तर हे इक्वेशन 1 असेल, हे इक्वेशन 2 असेल, ठीक आहे. मग आता इक्वेशन 2 जे आहे त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 किती ने मल्टिप्लाय करावं लागेल, 5. जो वरचा कोएफिशिएंट आहे त्याच कोएफिशिएंटने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 into m minus 6n is equal to 5 into -7 येईल. बघा 5m minus 30n is equal to -35. हे इक्वेशन तयार झालेलं आहे. तर ह्या इक्वेशनला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 तयार आहे, इक्वेशन 1 तयार आहे. तर कोणत्याही इक्वेशन मधून कोणतेही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू शकतो. आपण काय करूया, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 पहिल्यांदा लिहा. 5m minus 3n is equal to 19. खाली काय येईल, 5m minus 30n is equal to -35. आता येथे मायनस साइन आहे त्याच्यामुळे प्लस 5mचं -5m होईल, -30चं +30 होईल, -35चं +35 होईल. 35 प्लस 19 किती आलं, 54. प्लस 30तून -3 गेलं तर किती आलं, +27n. 5m ला 5m कॅन्सल होईल. तर यांची व्हॅल्यू किती आली, 54 डिवाइड बाय 27 इज इक्वल टू 2. तर n ची व्हॅल्यू आली 2. प्लेस n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहू शकतो आपण. ह्या वेळेस आपण इक्वेशन 2 मध्ये लिहूया. चला
इक्वेशन 1 मध्ये लिहू शकतो, 2 मध्ये लिहू शकतो, 3 मध्ये लिहू शकतो. आपलं प्रत्येक वेळेस आन्सर करेक्टच येणार आहे. तर यांची व्हॅल्यू आपण पुट करूया. m - 6 × 2 इज इक्वल टू -7. m - 12 इज इक्वल टू -7. m इज इक्वल टू -7 प्लस 12. m इज इक्वल टू 5. तर m ची व्हॅल्यू किती आली? m ची व्हॅल्यू आली +5, n ची व्हॅल्यू आली +2. तर m अँड n च्या व्हॅल्यूज किती आली? 5 अँड 2. तर हे अशा एकदम इझी वेने हे एक्झाम्पल सुटत असतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 5 बघा. 5x + 2y इज इक्वल टू -3, x + 5y इज इक्वल टू 4. तर कोएफिशियंट आपल्याला कोणतेच कोएफिशियंट सेम नाहीत. मग कोएफिशियंट सेम नाहीत त्यावेळेस आपण ते कोएफिशियंट आपण सेम करतो. मग ते सेम करण्यासाठी ह्या 5ला एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, तर तिथं आपल्याला 5 करणं सोपं आहे. त्याच्यामुळं याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग हे इक्वेशन आपलं काय आलं? 1. हे काय झालं? इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं? 5 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. आता इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया. बघा आता राईट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला लेफ्ट हँड साईडला पण मल्टिप्लाय करावं लागेल. दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल हे इक्वेशन? 5x + 25y इज इक्वल टू 20. तर हे नवीन इक्वेशन तयार झाले. याला नाव देऊ इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आहे आपल्याकडे, इक्वेशन 3 आहे ज्याच्यामध्ये x चे कोएफिशियंट सेम आहे. त्याच्यामुळे इलिमिनेट काय होईल? x इलिमिनेट होईल. मग इलिमिनेट करायचा x ला, तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. आता ह्या वेळेस आपण इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतोय. तुम्ही कसंही लिहू शकता, 3 मधून 1 पण वजा करू शकता, काही अडचण येणार नाही. तर पहिल्यांदा 5x + 25y इज इक्वल टू 20. जे दुसऱ्यांदा लिहिले ते पहिल्यांदा लिहायचं आणि जे पहिल्यांदा लिहिले ते दुसऱ्या वेळेस लिहायचं असते. बघा 5x + 2y इज इक्वल टू -3. आता काय होईल? हे ते मायनस साईन येईल. मग हे 5xचं -5 होईल, +2yचं -2y होईल, +3चं -3चं +3 होईल. 20 + 3 23. 25 मधून 2 गेलं, किती आलं? 23y. 23y इज इक्वल टू 23y ची व्हॅल्यू आली 1. y ची व्हॅल्यू किती आली? 1. बघा प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहू शकतो आपण. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 यामध्ये कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करू शकतो. तर इक्वेशन 2 मध्ये पुट करूया, ते सोपं वाटतंय. तर x + 5y इज इक्वल टू 4. x + 5 y ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 4. x + 5 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 - 5. x इज इक्वल टू -1. तर x ची व्हॅल्यू आली -1 आणि y ची व्हॅल्यू आली +1. तर x -1 y +1. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 5 चे सोल्युशन ही इझी वेने काढलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. आता क्वेश्चन नंबर 6 हा थोडासा वेगळा दिसतोय. तर आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील. तर पहिल्यांदा आपण इक्वेशन 1 बघूया. इक्वेशन 1, इक्वेशन 2. जे इक्वेशन 1 आहे त्याला डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर किती दिसतोय? तर तो 3 दिसतोय. तर पहिले तर आपल्याला डिनॉमिनेटर इलिमिनेट करावं लागेल. ठीक आहे. तर डिनॉमिनेटर इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. ज्या पद्धतीने आपण इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करतोय त्या सेम मेथडने इक्वेशन 2 ला पण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 4. ठीक आहे. सेम वेने आपण ते सॉल्व करूया. बघा 1/3x + y इज इक्वल टू 10/3. तर ह्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला? 3 ने × 3. सेम वेने जे इक्वेशन 2 आहे त्याला पण
4ने मल्टिप्लाय करायचे, ठीक आहे. बघा आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय होईल, 3 × 1/3x प्लस 3 × y इज इक्वल टू, ह्याला हे कॅन्सल होईल, इथे येईल 10, ह्याला हे कॅन्सल होईल, हे काय येईल x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे नवीन इक्वेशन मिळालं, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता इथं पण 4 × 2x प्लस 4 × 1/4 × y इज इक्वल टू, 4 ला 4 कॅन्सल होईल, हे आलं 11, हे 4 ला 4 कॅन्सल होईल, काय येईल 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे इक्वेशन नंबर 4. आता नवीन इक्वेशन मिळाले आपल्याला, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 असे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. मग आपल्याला काय दिसते की इक्वेशन नंबर 3 मध्ये कोइफिशियंट x चा 1 आहे, y चा 3 आहे. इक्वेशन नंबर 4 मध्ये x चा कोइफिशियंट 8 आहे, y चा कोइफिशियंट 1 आहे. आता कोणताही तुम्ही x चा कोइफिशियंट सेम करा, y चा कोइफिशियंट सेम करा, काहीच अडचण नाही. दोन्हीचे कोइफिशियंट सेम केले तरी आपला आन्सर तेच येणार आहे. तर पहिले आपण काय करूया की इक्वेशन नंबर 3 लाच आपण मल्टिप्लाय करूया 8 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 8. आता 8 ने मल्टिप्लाय करू, बघा 3x प्लस 3y इज इक्वल टू 8 × 10, 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. आता हे नवीन इक्वेशन तयार झालं, हे आपण म्हणूया इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 4 ह्याच्यामध्ये x चे कोइफिशियंट कसे आले, सेम आले. मग x चे कोइफिशियंट सेम आहे, त्याच्यामुळे आपण सबट्रॅक्शन सहज करू शकतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. इक्वेशन 5 मधून इक्वेशन 4 एलिमिनेट करूया आपण, बघा सबट्रॅक्ट करूया, आणि हे काय येईल 8x प्लस y इज इक्वल टू 11. मायनस साईन येईल, 8x चं मायनस 8x होईल, प्लस y चं मायनस y होईल, प्लस 11 चं मायनस 11 होईल. तर 80 मायनस 11 किती आलं 69. 24 मधून y गेलं, किती आलं 23y. y ची व्हॅल्यू किती आली 69 डिवाइड बाय 23, आन्सर आलं 3. तर y ची व्हॅल्यू आली 3. आता हीच व्हॅल्यू आपण काय करूया, इक्वेशन 1, 2, 3 कशामध्ये हे पुट केलं तर आपलं उत्तर येणार आहे. आपण इक्वेशन 4 मध्ये y ची व्हॅल्यू 3 पुट करूया. पुट किंवा प्लेस, काही म्हणा, प्लेस y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. 8x प्लस 3 इज इक्वल टू 11, 8x इज इक्वल टू 11 मायनस 3, 8x इज इक्वल टू 8, x इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 8. x ची व्हॅल्यू किती आली 1. तर x आणि y यांच्या व्हॅल्यूज किती आल्या 1 and 3. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर जो डिफिकल्ट वाटत होता तर तोही एकदम इझी वेने सुटलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 7 मगाशी म्हणल्याप्रमाणे x चा कोइफिशियंट आहे 99, y चा पण कोइफिशियंट सेकंड इक्वेशनच्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या y चा कोइफिशियंट काय आहे 99, आणि ह्या y चा पहिल्या इक्वेशनच्या y चा कोइफिशियंट आहे 101 आणि दुसऱ्या इक्वेशन मधल्या x चा कोइफिशियंट काय आहे 101. मग ज्यावेळेस अशा पद्धतीने येतं त्यावेळेस आपण काय करतो, हे इक्वेशन 1, हे इक्वेशन नंबर 2. पहिल्यांदा काय होईल, ह्या इक्वेशन्सची ॲडिशन होईल आणि सबट्रॅक्शन पण होईल. तर ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, पहिल्यांदा होईल ॲडिशन आणि सेकंड केसमध्ये काय होईल सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. आता बघा ॲडिशन करायचे आपल्याला. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस
101x प्लस 99y इज इक्वल टू 501 यांची ॲडिशन केली आपण. बघा 499 आणि 500 किती आलं 1000. 101 अधिक 99 किती आलं 200y. 99 अधिक 101 किती आलं 200x. आता 200x 200y काय येईल कॉमन येईल. 200 कॉमन येईल. x प्लस वाय इज इक्वल टू 1000. x प्लस वाय इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. 2 0 जातील. 2 ने 10ला डिवाइड केलं किती आलं 5. तर x प्लस वायची व्हॅल्यू किती आले 5. तर हे काय आपलं इक्वेशन नंबर 3. जे नवीन इक्वेशन मिळालं ते एकदम छोटं मिळालं. x प्लस वायच्या फॉर्मॅटमध्ये मिळालं. सेम त्या टाईपमध्ये आता आपल्याला इक्वेशन नंबर 4 आपल्याला बनवायचं आहे. त्यावेळेस काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 मायनस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता जे मायनस साईन आहे त्याच्यामुळं खालचे साईन चेंज होतील. बघा हे मायनस होईल, हे प्लसचं मायनस होईल, हे पण मायनस होईल. मग वजा 501 अधिक 499 ह्यांची काय होईल वजा बाकी आणि हे ते येईल -2. 101 मधून 99 गेलं किती आलं +2y आणि वजा 101 अधिक 99 किती येईल -2x. मग इथं काय कॉमन येईल 2 कॉमन येईल. -x प्लस y इज इक्वल टू -2. -x प्लस y इज इक्वल टू -2 डिवाइड बाय 2. -x प्लस y इज इक्वल टू -1. तर हे इक्वेशन आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं इक्वेशन नंबर 4. तर बघा वरचे जे आपल्याला अवघड इक्वेशन वाटत होते तर त्या इक्वेशनचा आपण इझी फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता इक्वेशन आपल्याला 2 मिळालेले आहेत. आता याच्यावरून पुढचं एक्झाम्पल एकदम सोपं आहे. तर इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 ची आपण फक्त ॲडिशन केलं तर आपल्याला आन्सर येऊन जाईल. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4 तर काय येईल x प्लस वाय इज इक्वल टू 5 -x प्लस वाय इज इक्वल टू -1. आता x ला x इलिमिनेट होईल. y प्लस वाय 2y 5 - 1 4 येईल. y ची व्हॅल्यू किती आली 4 डिवाइड बाय 2 y इज इक्वल टू 2. आता y ची व्हॅल्यू 2 आली. तर हे इक्वेशन आपण कोणत्या इक्वेशनमध्ये लिहिलं तर आपला आन्सर येणार आहे. प्लेस y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये लिहूया आपण x प्लस 2 इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5 - 2 x ची व्हॅल्यू आली 3. तर x आणि y ची व्हॅल्यू किती आली 3 and 2. तर एवढं मोठं एक्झाम्पल वाटतं पण ते सुटताना एकदम इझी वेने सुटत असतं. बघा आता सेम तसंच एक्झाम्पल आहे. तर यामध्ये पण इक्वेशन आपण 1 म्हणूया, हे इक्वेशन 2 म्हणूया. यांची पण काय होईल पहिल्यांदा ॲडिशन होईल, ॲडिशन. दुसऱ्यांदा होईल सबट्रॅक्शन. ठीक आहे. ॲडिशन करून घेऊया. 49x - 57y इज इक्वल टू 172. 57x - 49y इज इक्वल टू 252. हे काय इथं फक्त ॲडिशनचं साईन येईल. इथं काय होईल साईन फक्त चेंज होईल. 49x - 57y इज इक्वल टू 172 -57x - 49y इज इक्वल टू 252. आता जे मायनसचं साईन आलं आहे त्याच्यामुळे खालचे साईन चेंज होतील. इथं येईल मायनस, हे मायनसचं होईल प्लस, हे प्लसचं होईल मायनस. तर असे साईन काय होतील चेंज होतील. आता ॲडिशन बघूया. बघा 49 प्लस 57 106x - 106y इज इक्वल टू 2 + 2 4. इथे येईल 12, इथे येईल 424. आता कॉमन काय निघेल 106. x - y इज इक्वल टू 424. x - y इज इक्वल टू 424 डिवाइड बाय 106. बघा डिवाइड केलं आता भाग जाईल. कितीचा भाग जाईल 4चा भाग जाईल. तर x - y ची व्हॅल्यू किती आली 4 आली. तर हे नवीन इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया 3. सेम त्या मेथडने आता इक्वेशन नंबर आपण 4 बनवतोय. बघा सबट्रॅक्शन होईल.
मग 172 मधून 252 गेलं, -80 आलं. 57 मधून 49 इलिमिनेट होईल, येईल 8y, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस येईल. ठीक आहे, -49 आणि -57, तर तिथं पण -8x येईल. तर सगळीकडे साईन काय आली, मायनस मायनस मायनस. -8 कॉमन येईल, -8 x + y इज इक्वल टू -80. x + y इज इक्वल टू -80 डिवाइड बाय -8. तर याचा आन्सर काय येईल, x + y इज इक्वल टू 10. तर हे इक्वेशन काय येईल, इक्वेशन नंबर 4. तर इक्वेशन नंबर 4 आपलं तयार झालेलं आहे. आता इक्वेशन 3 आहे, इक्वेशन 4 आहे, याच्यावरून आपण सहज आन्सर काढू शकतो. तर बघा, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिशन करूया. x - y इज इक्वल टू 4, x + y इज इक्वल टू 10. तर y ला y कॅन्सल होईल, 2x इज इक्वल टू 14, x इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 2. x ची व्हॅल्यू किती आली, 7. आता x ची व्हॅल्यू 7 आली, प्लेस x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू 7 पुट करूया. 7 + y इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 10 -7. तर y ची व्हॅल्यू किती आली, 3. तर x अँड y चे आपलं सोल्युशन काय आलेलं आहे, 7 and 3. तर अशा पद्धतीने आपण एकदम सहज पद्धतीने स्वाध्याय क्रमांक प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट एक्सप्लेनेशन होईल आणि त्याच्यानंतर तो सॉल्व केला जाईल. आणि पेपरला आलेले प्रश्न जे PYQ प्रश्न आहेत 2020 ते 2025 पर्यंतचे, जवळपास ह्या पेपरमध्ये म्हणजे जो पहिला चॅप्टर आहे तर त्याच्यावर 72 मार्काचे प्रश्न आलेत 2020 पासून 2025 पर्यंत. तर ते सगळेही सॉल्व केले जातील. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे गणिताच्या ज्ञानासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.